जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी छान असे एक गोड डोशाची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मैदा, अर्धा वाटी बेसन आणि गूळ घेतलेला आहे मी, आणि जिरे आणि वेलची पूड आपल्याला इथे लागणार आहे. तर चला, तर सर्वात आधी आपण एका छोट्याशा पातेलीमध्ये 1 वाटी मैदा घेऊया. तर त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे, चण्यापीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपण गूळ, इथे जिरी पावडर घेतलेली आहे मी. जिरी आणि वेलची अशी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे मी. एकदम अशी फाईन पावडर नाही घेतलेली, अशी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे. तर आपल्याला लागेल तसं गोडही घ्यायचं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गोळाचे प्रमाण वाढवू शकता. गुळाची पावडरही आता अवेलेबल आहे मार्केटमध्ये, तीही तुम्ही वापरू शकता. आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला, जे एकदम जास्त असं पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं. आपण डोश्याला ज्याप्रमाणे बॅटर करतो तसाच बॅटर आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, असं थोडं थोडं पाणी घेऊन आपण असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोश्यासाठी. तुम्ही मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी अशा प्रकारचे गोड डोसे तुम्ही बनवू शकता, किंवा इव्हिनिंगलाही बनवू शकता, किंवा मुलांना टिफिनलाही अशा प्रकारे डोसे तुम्ही करून देऊ शकता खायला. तर पाहू शकता, बॅटर आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि फक्त 5 मिनटासाठी हे असं ठेवून द्यायचं आहे, आणि नंतर आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत. तर पाहू शकता, 5 मिनटं तर झालेले आहेत. आता आपण पॅनवर छान असं तेल ग्रीस करून घेऊया व्यवस्थित असं. आपण ज्या प्रकारे डोसे बनवतो तशाच प्रकारे आपल्याला डोसे करून घ्यायचे आहेत. फारसा वेळ लागत नाही डोसे बनायला, आणि खायलाही खूप छान लागतात. तर वरून थोडं स्प्रेड करून घेऊया तेल आपण. 2 मिनटासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला. झाकण नाही दिलं तरीही चालू शकतं, डोसे तसेही तयार होतात. तर पाहू शकता, आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे. एक बाजू तर आपली झालेली आहे. पाहू शकता, कलरही खूप असा अप्रतिम आलेला आहे, सुरेख कलर आलेला आहे. मी इथे तेल वापरलेलं आहे, तुम्ही घीही वापरू शकता. गरमागरम एक गोड डोसे खूप छान लागतात खायला. तर पाहू शकता, आपला डोसा तर रेडी झालेला आहे. दुसरा डोसाही मी करून दाखवते तुम्हाला. झटपट होणारी रेसिपी आहे ही, तुम्ही केव्हाही बनवू शकता. तर पाहू शकता, दुसरा डोसाही रेडी झालेला आहे आपला खाण्यासाठी. डोसे तर आपले सगळे रेडी झालेले आहेत, बनवून रेडी झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया, काढून घेऊया आपण सगळे डोसे. तर पाहू शकता, कलरही खूप छान असा आपला आलेला आहे डोशांना. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.